सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल। व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव। या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या। सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा। दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे। निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या। सकाळ स्वास्थ्यम 2023। श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे आणि आपण ऐकत आहात सकाळ पॉडकास्ट। सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आता पाहूया आजच्या बातम्यात आपण काय ऐकणार आहोत ते। मध्य प्रदेशातल्या निवडणुका जवळ येत आहेत, तसे विविध पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवरील आरोप अधिकच तीव्र होत चालल्याचं दिसतंय। आता खुद्द पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना मूर्खांचा सरदार म्हटल्याचं कळतंय। त्याबद्दल ऐकू पहिल्या बातमीत। दुसरी बातमी आहे बारामतीतील पवारांच्या पाडव्याची। तिसऱ्या बातमीत ऐकू जरांगे पाटलांच्या साताऱ्यातील सभेविषयी। वेगवान घडामोडीत ऐकूया शिवचरित्र आता ब्रेल लिपीत। येत्या काळात काँग्रेसमध्ये मोठे पक्षप्रवेश, ॲटलीच्या आगामी सिनेमात 2 सुपरस्टार्स आणि आजच्या भारत न्यूझीलंड उपांत्य सामन्याची उत्सुकता। चर्चेतल्या बातमीत ऐकूया खोके सरकार म्हणून विरोधकांकडून टीका होणाऱ्या शिंदे गटातील 2 नेत्यांचा जाहीर मतभेद। रामदास कदम आणि गजानन कीर्तीकरांची जाहीर खडाजंगी। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला। राहुल गांधींना पंतप्रधानांची नवी उपमा, म्हणाले मूर्खांचा सरदार। मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर रोजी म्हणजे 2च दिवसात निवडणुका होत आहेत। या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस नेत्यांकडून प्रचार सभांचा धडाका लागलाय। राहुल गांधी आणि मोदी पुन्हा एकमेकांसमोर आले होते। त्यावेळीच गांधींबद्दल बोलताना मोदींनी त्यांना मूर्खांचा सरदार म्हटलं आहे। राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमधील एका सभेत बोलताना म्हटलं होतं की आपण मेड इन चायना वस्तू मोठ्या प्रमाणात वापरत आहोत, पण आता आपल्याला मेड इन मध्य प्रदेश अशा वस्तू निर्माण करायच्या आणि वापरायच्या आहेत। आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हेच करू आणि राज्यात बेरोजगारी राहणार नाही यासाठी प्रयत्न करू। मात्र राहुल यांचं वक्तव्य मोदींना अजिबात पटलेलं दिसत नाही। राहुल यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले, एक महाशय म्हणत होते भारतातील सर्व लोकांकडे चीनमध्ये तयार झालेला मोबाईल आहे। मात्र अरे मूर्खांच्या सरदारा, आपल्या देशात ज्या वस्तू तयार होतात त्याकडे कधी पाहिलं नाही का? आपल्या देशात तयार होणाऱ्या उत्पादनांकडे न पाहण्याचा मानसिक आजार काँग्रेसला झालाय। त्यांनी विदेशातला चष्मा घातला असावा, त्यामुळे आपल्या देशाचा विकास त्यांना दिसतच नाही। मोदी म्हणाले, मोबाईलची निर्मिती करणारा भारत हा जगातील दुसरा सगळ्यात मोठा देश आहे। आज जवळपास 1 लाख कोटी किमतीचे मोबाईल दुसऱ्या देशांना निर्यात केले जात आहेत। आज देशात मोठ्या प्रमाणात लोक स्वदेशी वस्तू खरेदी करत आहेत, असं ते म्हणाले। बारामतीत रंगला दिवाळी पाडवा, पण अजित पवार अनुपस्थित। शरद पवारांचा बालेकिल्ला बारामती येथे दरवर्षी दिवाळी पाडव्याचा मोठा थाट असतो। संपूर्ण पवार कुटुंब झाडून या पाडव्यासाठी उपस्थित असतं। मात्र यंदाचा पाडवा वेगळा ठरला। यंदा गोविंद बागेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित राहिले। राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आणि शिंदे, फडणवीस, पवार असं त्रिकूट सत्तेत आलं। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर सातत्याने आरोप होताना दिसतात। मात्र कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत असं कायमच सगळे पवार सांगत असतात। यंदाच्या दिवाळीत मात्र ते चित्र दिसलं नाही। संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत एकत्र होतं, मात्र त्यात केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हते। अजित पवारांना डेंग्यू झाला होता, त्यामुळे मराठा आंदोलनाच्या भरातही ते कुठेच नव्हते। याच आजाराचा प्रभाव कायम असल्याने ते दिवाळीतही विश्रांती घेणार असून कोणालाच भेटणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं।
मात्र शारदोत्सवातील बेला शेंडे यांच्या कार्यक्रमाला अजित पवार पूर्ण वेळ उपस्थित होते. त्यावेळी त्यांचे आणि सुप्रिया सुळे यांचे एकत्रित फोटोही प्रसिद्ध झाले होते. म्हणूनच दिवाळी पाडव्याला तरी अजितदादा येतील अशी अटकळ बांधण्यात येत होती. प्रत्यक्षात अजित पवार कुणालाच भेटले नाहीत. ते गोविंद बागेतही आले नाहीत. बारामतीतील सहयोग या त्यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आलेल्या नागरिकांच्या शुभेच्छा अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा जय पवार यांनी स्वीकारल्या. सुप्रिया सुळे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्येही पवार कुटुंबाच्या फोटोंमध्ये अजित पवार दिसले नाहीत. केवळ सुनेत्रा पवार दिसल्या होत्या. राजधानी साताऱ्यात धडाडणार मनोज जरांगे पाटलांची तोफ. उद्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला उद्या म्हणजे गुरुवार 16 नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे. सातारा जिल्ह्यातून हा दौरा सुरू होतो आहे. शनिवारी 18 नोव्हेंबरला सातारा शहरात पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे परवानगी मागण्यात आली आहे. जरांगे पाटील यांचा दौऱ्यातील पहिली सभा मायणी येथे होणार आहे. दुसरी सभा शुक्रवारी कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात होणार आहे. शुक्रवारी त्यांचा कराड येथे मुक्काम असणार आहे आणि शनिवारी ते सातारा, मेढा आणि वाईमध्ये सभा घेणार असल्याचं कळतंय. त्यांचा दौरा तर जाहीर झाला होता, परंतु साताऱ्यात सभा होणार का याविषयी संभ्रम होता. सभेच्या नियोजनावरून समन्वयकांमध्ये संभ्रम असल्याने साताऱ्यात बैठक झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरऐवजी डिसेंबरमध्ये सभा घेण्यात येणार असल्याचं काही समन्वयकांकडून सांगण्यात आलं. मात्र काल सभेचे नियोजन करणाऱ्या समन्वयकांनी दुपारी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली आणि साताऱ्यातील सभेसाठी परवानगी मागितली. त्यावेळी या सभेच्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब झालं. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर जरांगे पाटील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासोबत समन्वयकांची बैठक झाली. वंचित बहुजन आघाडी तसंच आप या पक्षांनी या सभेला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर नागरिकांनी मोठ्या संख्येने शनिवारी सकाळी 10 वाजता पोवई नाक्यावर उपस्थित राहावं असं आवाहन करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. हम खडे तो सरकार से भी बडे या पोस्टरची विशेष चर्चा रंगली. आता ऐकूया वेगवान घडामोडी. जवानच्या दिग्दर्शकाच्या आगामी सिनेमात 2 सुपरस्टार्स. शाहरुख खानच्या जवान या सिनेमाचं दिग्दर्शन ॲटलीने केलं होतं. हा सिनेमा सुपरहिट झाला. शिवाय ॲटलीच्या दिग्दर्शनाचंही कौतुक झालं. जवळपास 1000 कोटींपेक्षा जास्त गल्ला सिनेमाने जमवला. त्यानंतर ॲटलीने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे आणि त्यात शाहरुख सोबत असणार आहे दक्षिणेतील सुपरस्टार विजय थलापती. खुद्द ॲटलीनेच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शिवचरित्र आता ब्रेल लिपीमध्ये. दिवाळीत शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आपण किल्ला तर बांधतोच, पण या दिवाळीत आणखी एक छान बातमी आहे. छत्रपतींच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने राज्य शासन विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यपालांच्या आदेशानुसार दृष्टीहीनांसाठी ब्रेल लिपीतील शिवचरित्र लवकरच येणार आहे. राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाने चरित्र निर्मितीसाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या काळात काँग्रेसमध्ये मोठे पक्षप्रवेश. सध्या महाराष्ट्रात कोणत्याही निवडणुका नसल्या तरी लोकसभेचे वारे वाहत आहेत. आजवर भाजप आणि शिंदे गटात म्हणजेच सत्ताधारी गटात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होताना दिसले. आता चक्क विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्येही पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. के.सी. वेणुगोपाल, जयराम रमेश यांच्यासारख्या बड्या नेत्यांशी आपली चर्चा झाली असून येत्या काळात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्सुकता उपांत्य फेरीची. भारत आणि न्यूझीलंड सामन्याची. आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये उपांत्य फेरी रंगणार आहे. या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने जोरदार कामगिरी केली आहे. मात्र न्यूझीलंडही जोरदार तयारीत आहे. याआधी 2019 मध्ये न्यूझीलंडने भारताला उपांत्य फेरीत हरवत
विश्वचषकातील आपले आव्हान संपुष्टात आणले होते. त्यामुळे भारत यावेळी त्याचा वचपा काढणार का असा प्रश्न आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 117 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात भारताचा वरचष्मा राहिलाय. भारताने 59 वेळा विजय मिळवलाय, तर 50 वेळा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 7 सामन्यांचा निकाल लागला नाही, तर एक सामना बरोबरीत सुटला होता. यावेळी भारत काय कामगिरी करणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. आता बातमी चर्चेतली. शिंदे गटातल्या 2 मोठ्या नेत्यांमध्ये खडाजंगी, एकमेकांवर वैयक्तिक आरोप. महाराष्ट्रातल्या राजकारणात सध्या एक वेगळंच भांडण रंगलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधला संघर्ष काही नवीन नाही. एखाद्या पक्षात 2 गट पडून त्यांनी वेगळ्या राजकीय भूमिका घेणंही महाराष्ट्राने पचवलं आहेच. पण आता सत्तेत सामील असलेल्या शिंदे गटाच्याच 2 मोठ्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची जागा. सध्या या मतदारसंघात गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत. मात्र कीर्तिकर निवडणूक लढवणार नसतील तर आपला मुलगा सिद्धेश कदम निवडणूक लढवेल असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं. या वक्तव्यानंतर गजानन कीर्तिकरांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून रामदास कदम यांच्यावर आरोप केले. त्यात त्यांनी कदमांवर गद्दार असल्याचा आणि राष्ट्रवादीत जाण्यासाठी प्रयत्नरत असल्याचा आरोपही केला. आपला सख्खा भाऊ सदानंद कदम यांच्या विरोधातही रामदास कदमांनी प्रचार केला होता असं सांगत गजानन कीर्तिकरांनी कदमांच्या निष्ठेबद्दलच संशय व्यक्त केला. आता गंमत म्हणजे याच मतदारसंघातील जागेसाठी ठाकरे गट गजानन कीर्तिकरांच्या मुलाला म्हणजे अमोल कीर्तिकर यांना तिकीट देणार आहे. कारण वडील जरी शिंदे गटात गेले असले तरी अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटातच राहिले आहेत. अमोल कीर्तिकर म्हणजे आपला मुलगाच त्या मतदारसंघात उभा राहत असल्याने गजानन कीर्तिकर त्यालाच अप्रत्यक्ष पाठिंबा देतील असा आरोप कदम यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून तिकीट घ्यायचं आणि मुलाला निवडून आणायचं तर नाही ना, असा तिखट प्रश्न रामदास कदम यांनी विचारलाय. यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. गंमत म्हणजे दोघेही एकमेकांना गद्दार म्हणत आहेत. कदम आपल्या मुलासाठी फिल्डिंग लावत असल्याचा आरोप कीर्तिकरांनी केलाय, तर रामदास कदम म्हणाले, कालपर्यंत कीर्तिकर माझ्या खुर्चीवर बसून सांगत होते की माझं वय झालं, आता मी निवडणूक लढवणार नाही. मात्र उद्धव ठाकरे गटाकडून त्यांच्या मुलाला लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर तुम्ही लगेच जवान कसे झालात? तुम्ही निवडणूक लढायला कसे तयार झालात? गजानन कीर्तिकर यांनी माझ्या विरोधात प्रेस नोट काढली, मला काहीतरी बोलून गेले. मात्र कीर्तिकर यांना माझ्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही. मी कधीच गद्दारी केली नाही. उलट तुम्ही तुमच्या पत्नीशी गद्दारी केली आणि शेण खायला तुम्ही पुण्याला जाता. हे महाराष्ट्राला सांगू का? मला बोलायला लावू नका. 33 वर्ष शाखा प्रमुख म्हणून मी काम केलं. त्या कामाच्या जोरावर गजानन कीर्तिकर निवडून आले असं रामदास कदम म्हणाले. या वादाची दखल आता मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं कळतं. मुख्यमंत्री शिंदेंनी कदमांना फोन केल्याचं कळतं. तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.